महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रमुख शहरातून उज्जैनला जायला ट्रेन्स आहेत. पुण्यातून दौंड इंदोर एक्सप्रेस ही रोज असते. तिचं स्लीपरचं तिकीट पुण्यातून 480 आणि कल्याणपासून 430 आहे. पण आम्ही मात्र ट्रेननी न जाता गाडीने गेलो. उज्जैनमध्ये काय पाहायचं, काय खायचं आणि कुठे राहायचं हे तर मी या उज्जैन दौरा या सिरीज मध्ये सांगणारच आहे. पण उज्जैन सोबतच भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणजेच इंदोर मध्ये तुम्ही काय काय पाहू शकता ते, आणि इंदोर हे स्ट्रीट फूड साठी देखील फेमस आहे. तर तिथं काय खायचं, परत ओंकारेश्वरला गेल्यावर 60 रुपयामध्ये कुठं राहू शकता, आणि अहिल्याबाई होळकरांची राजधानी असलेल्या महेश्वरला जिथं मणिकर्णिका, पॅडमॅन सारख्या चित्रपटांची शूटिंग झाली आहे तिथं काय पाहायचं हे सगळे या उज्जैन दौऱ्यात असणार आहे. खूप लोक फक्त उज्जैन आणि ओंकारेश्वरच करतात, पण उज्जैन पासून इंदोर फक्त 50 किलोमीटरवर आणि ओंकारेश्वर पासून महेश्वर फक्त 60 किलोमीटरवर आहे. त्यामुळे एवढ्या लांब जर जात असाल तर तिथलचे सगळे ठिकाणं पाहायला पाहिजे. तर उज्जैन दौरा कसा प्लॅन करायचा आणि तेही फक्त 3 ते 4 हजार रुपयाच्या बजेटमध्ये, तेच मी सांगणार आहे या उज्जैन दौरा या सिरीज मध्ये. त्यामुळे जाऊ तिथे काऊला लगेच फॉलो करून ठेवा.